माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आपल्याला बरेचदा दोन जेवणाच्या मध्ये काहीतरी खायची इच्छा होत असते नेहमी, म्हणून आपण डबे शोधत असतो। त्यावेळेला आपल्याला हलकं फुलकंच हवं असतं, जास्त कॅलरीजही नको असतात। त्यामुळे आपण आज तोच विचार करून चुरमुऱ्यांना छान मस्त मीठ मसाले लावणार आहोत। चुरमुऱ्याचा हलका फुलका चिवडा म्हणू शकता, त्यातल्या त्यात आपण त्याच्यामध्ये छान हेल्दी पदार्थ टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। आमच्याकडे याला चुरमुरे म्हणतात, काही ठिकाणी ह्याला मुरमुरे म्हणतात। हलका फुलका पदार्थ आहे, पोटभर जरी खाल्ला तरी कॅलरीज जास्त जात नाही, वाटीभर खाल्ला तरी मनाचं समाधान होतं। तर छान आपण आज चटपटीत बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण साहित्य घेतलेलं आहे, खोबरं आहे, आपण पातळ स्लाइस करून घेतलेले आहे। भरपूर सारा खोबरं आहे, कारण दोन प्रकारचा इथे मी चिवडा हा बनवणार आहे, फिक्का आणि तिखट। आणि शेंगदाणे घेतलेले आहे इथे। लसणाच्या पाकळ्या आहेत, अर्धी वाटी लसूण मी इथे घेतलेला आहे। त्यानंतर कढीपत्ता इथे लागणार आहे। मसाल्यांमध्ये मी हळद, हिंग आणि मिरची पावडरचा वापर करणार आहे। आणि यामधले अर्धे आपल्याला फिक्के बनवायचे आहेत आणि अर्धे आपण तिखट बनवणार आहोत। आणि हेल्दी म्हणाल तर हेल्दी आपण अगदी हेल्दी पूर्ण म्हणू शकत नाही, पण त्यामध्ये आपण त्यातल्या त्यात आपण मखाने घालू शकतो। त्यानंतर शेंगदाणे आपले प्रोटीन आहे, खोबरं त्यामध्ये जातं, तर थोडेफार पदार्थ आपल्या याच्यामध्ये हेल्दी जातातच। तर असा चटपटीत आपण हा चिवडा बनवू शकतो। आणि यामध्ये परत आपण हे कांदा पोहे करायचे, जे पोहे असतात आपले, तर हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये तळून टाकू शकतो। अतिशय छान हा चुरमुऱ्याचा चिवडा होतो। ऑप्शनल आहे, तुम्हाला एकच चुरमुऱ्याचा बनवायचा असला तर एकच बनवा, दोन्ही हे मिक्स करायचे नसेल तर नाही केले तरी चालतील, पण हा चिवडा अतिशय छान होतो। चुरमुऱ्याचा चिवडा करताना नेहमी त्यामध्ये आपले कांदा पोह्याचे जे हे पोहे असतात तर हे मी तळून टाकत असते। तर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल। कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। मखाणे इथे मी एअर फ्रायर मध्ये भाजून घेतलेले आहे, तर ते कुरकुरीत झालेले आहेत छान। हे बघा, त्याचे एकाचे दोन तुकडे करून घेतले, तर ते खातानाही आपल्याला सोयीचं होतं। हे बघा, एकदम कुरकुरीत झालेले आहेत। मखाने आपल्याला तळायचे नाही, भाजून घ्यायचे। एअर फ्रायर नसेल तर तुम्ही पॅन वरती भाजून घेऊ शकता, तेल वगैरे काही टाकायची गरज नाही, मखाने छान भाजले जातात। हे आपलं तेल छान गरम झालेलं आहे। तेलामध्ये आपण पहिले पोहे तळून घेणार आहे। चाळणीमध्ये मी पोहे घातलेले आहे आणि गॅसवरती आपलं कढईमधलं तेल छान गरम झालेलं आहे। गॅस आपला फुलच आहे। जास्त आपल्याला लाल करायचे नाहीये पोहे, पूर्ण तेल आपल्याला ह्यातलं काढून टाकायचं आहे। अशाच करून आपण आपल्याला जेवढे पोहे याच्यामध्ये टाकायचे आहे तेवढे आपल्याला इथे तळून घ्यायचे आहे। पोहे आपले इथे तळून झालेले आहे। शेंगदाणे आपल्याला आता इथे तळून घ्यायचे आहे। तर आपण तेलात टाकूनही शेंगदाणे पटकन होतात, तसे तळून घेतले तरी चालतात। तर इथे शेंगदाणे, त्यानंतर खोबरं मी इथे व्यवस्थित तळून घेणार आहे। इथं आपलं खोबरं पण तळून झालेलं आहे। लसूण आपण कुटून घेतलेला आहे, इथे लसूण आपल्याला तळून घ्यायचं आहे। यामध्येच आपण थोडंसं लसूण झाल्यानंतर कढीपत्ता घालून घेणार आहे। लसूण आपल्याला छान इथे तळू द्यायचं आहे। चुरमुऱ्यांमध्ये टाकण्यासाठी जर पातळ पोहे नाही टाकायचेच असतील तर हे कांदा पोहे करतो आपण, हेच पोहे टाका, हे छान त्याचं कॉम्बिनेशन आहे, छान तो चिवडा लागतो। इथे आपल्याला हे छान कुरकुरीत करून घ्यायचे आहे। जाडसर लसूण आपण हा कुटलेला आहे, तर हा खालीवर करून व्यवस्थित आपल्याला, कारण हे जर का ओलसर असेल, आतमधलं मॉइश्चर गेलं नाही तर मग आपला चिवडा नरम पडू शकतो, म्हणून इथे लसूण आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचा आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही डाळ्या सुद्धा टाकू शकता। ते लसणामध्येच आपण बघा, लसूण व्यवस्थित आपला झालेला आहे आणि बाकी आपण हे टाकणार आहे, तोपर्यंत तो राहिलेला लसूण याच्यामध्ये छान तयार होतो। कढीपत्ता पण आपल्याला एकदम छान इथे कुरकुरीत करून घ्यायचा आहे तेलामध्ये। तुम्हाला तळून करायचं नसेल तर चुरमुऱ्याचा चिवडा तुम्ही त्यामध्ये शेंगदाणे छान खमंग भाजून टाकू शकता, खोबरं भाजून टाकू शकता। अजिबात तेलाचा वापर जर तळण्यासाठी करायचा नसेल तर तसाही तो चिवडा खूप छान होतो। लसूण आणि कढीपत्ता आपल्या इथे हे बघा एकदम छान कुरकुरीत झालेले आहेत। लसूण भाजताना थोडंसं पेशन्सने भाजायचं आहे, कारण थोडं जरी मॉइश्चर राहिलं तर आपला चिवडा नरम पडू शकतो। मी परत एकदा सांगते, म्हणून लसूण आपल्या इथे छान तळून घ्यायचा आहे। या तेलामध्ये सर्व लसणाचं फ्लेवर उतरलेलं असतं, तर आता आपण चुरमुरे भाजताना याच तेलाचा वापर करायचा आहे।
इथे आपण एक कढई ठेवलेली आहे रुंद, आणि 2 चमचे आपण त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. आपण ते तळून घेतलेलं आहे आता पोहे आणि साहित्य, तर तेच तेलाचा वापर इथे आपल्याला करायचा आहे. इतकं पहिलं आपल्याला आता चुरमुऱ्याचा चिवडा इथे बनवायचा आहे. 2 चमचे तेल आपलं छान गरम झालेले आहे. इथे मला 2 चिमटे घालायचा आहे हिंग. अर्धा टीस्पून मी इथे हळद घातलेली आहे. इथे मला आता चुरमुरे घालून घ्यायचे आहेत. चुरमुरे व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचे. गॅस आपल्याला इथे कमी ठेवायचा आहे. चुरमुरे आपल्याला सर्व बाजूने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आपल्याला जास्त वेळ गरम करायचे नाहीये, 2 ते 3 मिनिट फक्त आपण हे व्यवस्थित हिंग हळदीमध्ये आपले हे चुरमुरे खालीवर करून घेतलेले आहेत, मिक्स करून घेतलेले आहेत. हे आपल्याला आता काढून घ्यायचे. सर्वात आधी आपण आता फिक्का चिवडा करून घेणार आहे. भाजलेला चिवडा आपण ह्याच्यामध्ये काढून घेतलेला आहे. हा आपल्याला सर्वात आधी आता फिक्का बनवायचा आहे. इथे आपण मखाने घालून घेणार आहे. मखाने एअर फ्रायर मध्ये मी भाजून घेतलेले आहेत. तुम्ही कढईमध्ये पॅन मध्ये सुद्धा हे मखाने भाजून घेऊ शकता. जास्त गरम करण्याची गरज नाही, लगेच हे गरम होतात. हे बघा कुरकुरीत होऊन जातात एकदम. इथे आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. इथे 2 चमचे पिठी साखर घालणार आहे. इथे आता आपल्याला घालून घ्यायचे आहेत आपण शेंगदाणे जे घेतलेले आहेत तळून, शेंगदाणे, खोबरं, आपलं कढीपत्ता आणि आपले जे पोहे तळून घेतलेले आहेत, तर ते सर्व आपण इकडे मिक्स करून ठेवले, तर ते याच्यामध्ये घालून घेणार आहे थोडेसे. हे आपल्याला इथे छान मिक्स करून घ्यायचं आहे. कुरकुरीत आणि टेस्टी झालेला आहे. आपण हे छान इथे मिक्स केलेलं आहे. मीठ एकदम बरोबर झालेलं आहे. हिंग हळदीमध्ये हा गरम केलेला हे जे चुरमुरे आहे, अतिशय छान हा चिवडा लागतो. नक्की करून बघा. आपला फिक्का चिवडा इथे तयार झालेला. आता आपण तिखट चिवडा करायला घेऊ. कढई आपण इथे ठेवलेली आहे. 1 चमचा आपण इथे तेल घातलेले आहे. तिखट चिवडा आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे. आपल्या इथे छान गरम झालेलं आहे. आपल्याला 2 चिमटी इथे हिंग घ्यायचा आहे. अर्धा टीस्पून आपण इथे हळद घेतलेली आहे. इथे आपल्याला चुरमुरे टाकून घ्यायचे. हे पण आपल्याला 2 ते 3 मिनिट व्यवस्थित गरम करायचे आहे. इथे चुरमुरे भाजून झालेले आहे. आपण हे मिक्स करू आणि आपण गॅसवर एकीकडे कढई आपली ठेवलेली आहे. आपण लसूण तळून घेतलेला आहे. त्या तेलामध्येच आपल्याला थोडीशी आता एक फोडणी करायची आहे तयार. हे सर्व आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आता आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे. 4 चमचे इथे साखर मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. ती पण आपण इथे मिक्स करायची आहे. कडकडीत इथे गरम झालेला आहे. पळीमध्ये आपण तेल गरम केलेलं घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला आपल्या तिखटाप्रमाणे इथे तुम्हाला किती तिखट इथे घालायचं आहे त्याप्रमाणे या तेलामध्ये आपण हे तिखट मिक्स करायचं आहे. ही लाल मिरची पावडर आहे. तुम्ही इथे हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता, पण मी या चिवड्यामध्ये लाल मिरचीच टाकते. अतिशय छान हा चिवडा लागतो. कारण आपल्याला खूप जास्त कढईमध्ये घालून किंवा तडक्या पॅन मध्ये घालून आपल्याला हे लाल करायचं नाहीये, जळून जातं लगेच ते. म्हणून आपण गरम गरम तेलामध्ये फक्त आपण मिरची पावडर टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे एकदम व्यवस्थित मिक्स आपल्याला करायचं आहे. सर्व बाजूनी आपल्याला ही मिरची पावडर लागायला पाहिजे. इथे आपण व्यवस्थित आपला चिवडा मिक्स केलेला आहे. मखाने याच्यामध्ये अगदी ऑप्शनल आहेत, तुम्ही घ्या किंवा नका घेऊ. बाहेर आपला चुरमुऱ्याचा जो चिवडा मिळतो विकत, त्यामध्ये पण हेच पोहे घातलेले असतात. कांदा पोहे आपण करतो ते. 1 नंबर हा चिवडा लागतो. नक्की करून बघा. आजचा आपला तिखट आणि फिक्का चिवडा इथे तयार झालेला आहे. इथे आपले दोन्ही प्रकारचे चिवडा इथे तयार झालेला आहे. मार्केटमध्ये आपण चुरमुऱ्याचा चिवडा जर विकत घेतला तर त्यामध्ये पण पोहे असतात, तर हे पोहे सेम या चिवड्यामध्ये तसेच लागतात. तर हा चिवडा नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा.
माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरती खूप साऱ्या गोड तिखट पदार्थांची, व्हेज नॉनव्हेज पदार्थांची प्लेलिस्ट मी दिलेली आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर जरूर चेक करा. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत बाय.